पवित्र शास्त्र बायबल वाचन लुकृष वर्तमान अध्याय 6 मराठी. शब्बाताचे पालन. मग एका शब्बात वारी असे झाले की तो शेतामधून जात होता, तेव्हा त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुषातील कोणी म्हणाले, शब्बात वारी जे करू नये ते तुम्ही का करता? येशूने त्यास उत्तर दिले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यास भूक लागली तेव्हा त्याने काय केले हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही का? तो देवाच्या मंदिरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याचकाशिवाय कोणी खाऊ नये त्या घेऊन त्याने खाल्ल्या व आपल्या बरोबरच्यासही दिल्या. आणखी तो त्यास म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. नंतर दुसऱ्या एका शब्बातवारी असे झाले, त्याने सभास्थानात जाऊन शिकविले. तेथे उजवा हात वाळलेला असा एक मनुष्य होता. तेव्हा शास्त्री व परुषी त्याचवर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्बातवारी रोग बरा करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ताडून त्या हात वाळलेल्या मनुष्याला सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यास म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्बातवारी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचविणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवते त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. मग ते संतापाने वेडे होऊन येशूला काय करावे याविषयी एकमेकात विचार करू लागले. 12 प्रेषित. त्या दिवसात असे झाले की तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यातून 12 जणांस निवडून त्यास प्रेरित असे नावही दिले. ते हे शिमोन, त्याला त्याचे पेत्र हेही नाव दिले, त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब व योहान, फिलिप व बर्तलमय, मत्तय व थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा पुत्र यहुदा आणि येशूला ज्याने धरून दिले तो यहुदा इस्कारियोत. येशू त्याचबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. तेथे त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुशलेम यापासून व सोर व सिदोन याकडल्या समुद्रकाठापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा मेळा तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायाने त्याला स्पर्श करावयास धडपड केली, कारण त्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. धन्यवाद व दुःखोद्धार. धन्यवाद व दुःखोद्धार. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे आता रुदन करतात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास दूर करतील, निंदितील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्ट्यास असेच करीत. तुम्हा धनवानास धिक्कार असो, कारण तुम्हास आपले सांत्वन भरून मिळाले आहे. अहो जे आता तृप्त झाला आहात त्या तुम्हास धिक्कार असो, कारण तुम्हाला भूक लागेल. अहो जे आता हसता त्या तुम्हास धिक्कार असो, कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुम्हास धिक्कार असो. त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यास असेच करीत. शत्रूवर प्रेम. तुम्हा ऐकणाऱ्यास
मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भत्सना करतात त्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच पुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा घेतो त्याला तुझी बंडीही द्यावयास अनमान करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे. जो तुझे काही हरण करतो त्याचपाशी ते परत मागू नको. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्याशी वर्तन करा. जे तुम्हावर प्रीती करतात त्याचवर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोक ही पापी लोकास उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. तो अनुपकारी व वाईट याचवरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. इतरांचे गुणदोष काढण्याबाबत तुम्ही कोणाचा न्यायनिवाडा करू नका, म्हणजे तुमचा न्यायनिवाडा कोणी करणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. सोडा म्हणजे तुम्हाला सोडतील, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दडपून हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालतात त्याच मापाने तुम्हास परत घालतील. त्याने त्यास दाखलाही दिला की आंधळ्याच्याने आंधळ्याला वाट दाखवून नेववते का? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य आपल्या गुरुहून श्रेष्ठ होत नाही. फार झाले तर पूर्ण शिकलेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होतो. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतो? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की दादा, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढावयास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, आणखी चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखून येते. काट्याच्या झाडापासून कोणी अंजीर काढत नाही आणि गौरीच्या झाडापासून द्राक्ष काढत नाही. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले काढतो. वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच त्याच्या मुखावाटे निघणार. ऐकणे आणि करणे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण जे मी सांगतो ते का करीत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवितो. तो कोण एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खणीत खोल जाऊन खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा ओघ त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्या घरावर ओघ आदळला तेव्हा ते तक्षणी पडले आणि त्याचा मोठा नाश झाला.